अप्पन 11 या संघाने आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे कृपया. अप्पन 11 आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे, नाही तर 2 रनची पेनल्टी लावण्यात येईल. मयूर स्ट्राईकला आणि उत्कृष्ट यॉर्कर लेगचा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या 0 वरती. करवते गावचा रोहित मांडवकर याने 200 रुपयाचं आपलं पारितोषिक घेऊन जायचंय आणि मला वाटतं हाही निर्धाव चेंडू आहे. मयूर आणि प्रीतम. चला या स्पर्धेचा सामनावीर ज्या मॅचचा सामनावीर झालाय तो सूरज आणि त्याला बक्षीस मिळाले 500 रुपयाचे पारितोषिक. त्या संघमालक किशोर कमळे यांनी स्वीकार करायचा आहे. चला मॅच चालू करायची आहे. मयूर आणि प्रीतम. आणि आता मात्र हा मोठा फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. अप्पन 11 या संघाचे संघमालक यांनी इथं पारितोषिक लावलंय. लक्षात घ्यायचं फलंदाजांनी प्रत्येक बाउंड्रीला 100 रुपये आणि षटकारला 200 रुपये. तीन सलग षटकारला 500 रुपये. स्ट्राईकला परत एकदा मयूर. नॉन स्ट्राईकला प्रीतम. मारा करतायत ते म्हणजे देवराज. आयुष 11 या संघाकडून. हाही मोठा फटका आहे. झेल आहे पण कोणीही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू उत्कृष्टरित्या अडवला जातोय. त्या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करतायत. या 2 धावेच्या साह्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा बदल. संघ पोचतोय 6 वरती. पहिलं शतक मार्गस्थ असताना आयुष 11 आडिवरे या संघाकडून. धन्यवाद. मयूर मांडवकर जे शेवटचे षटक टाकलं त्याच्यासाठी रोहित मांडवकर तर त्यांना चौगुले साहेबाकडून अजय चौगुले यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आले आहेत. त्यांना कॅश प्राइज घ्यायचं आहे. शेवटचे षटक टाकले आहेत. आणि मला वाटतं हा झेल होता. झेल जमिनीला दान करतायत आणि मयूर सारख्या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे एक मॅच सोडणं यांची बरोबरी होऊ शकते. खरोखर एक आक्रमक फलंदाज आहे तो मयूर. स्ट्राईकला अप्पन 11 गोवळगाव या संघाचा. स्ट्राईकला परत एकदा मयूर. नॉन स्ट्राईकला प्रीतम. मारा करतायत ते मात्र देवराज. मोठा फटका जातोय वावराच्या पडल्याड. खणखणीत षटकार. आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोवळगाव या संघाची धावसंख्या झाली ती 12. बिनबाद 12. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल ते अप्पन 11 या संघाकडून. दोन्ही सलामीवीरांचं प्रीतम आणि मयूर. या विनिंगसाठी 20 मिनिटाचाच वेळ आहे. कर्णधाराने लक्षात घ्यायचंय. सांगे कोट्यातील दुसरं षटक. नयन कारशिंगर एक
नवोदित गोलंदाज आहे आणि कारशिंगे या वाडीतील हा एक नावाजलेला आणि नामवंत असा हा गोलंदाज, तो म्हणजे नयन कारशिंगकर. 10-15 पावलांचा स्टार्ट घेऊन आणि एक धाव धावून पूर्ण केली आहे. या एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 13 वरती. एक आक्रमक फलंदाज परत एकदा आपल्या स्ट्राईक वर आलाय, तो म्हणजे मयूर. दरम्यान संघाची धावसंख्या झाली ती 17. बिनबाद 17. दुसरं शतक मार्गस्थ आहे, ते म्हणजे नयन. 10-15 पावलांचे स्टार्ट घेऊन नयन मारा करतील मयूर यांना. एक आक्रमक पवित्रा घेऊन मैदानावर उतरलेत मयूर. आणि ऑफसाईडच्या दिशेने दटवला चेंडू. एक धाव धावून पूर्ण करतात. एका धावेवर समाधान मानतात. एका धावेच्या या साह्यानं अप्पन 11 या संघाची धावसंख्या झाली ती 'हा जातो खणखणीत षटकार. या षटकारानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 24 वरती. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी म्हणावी लागेल ती प्रीतम यांची. दोन्ही सलामीवीर त्या ताकदीचे आहेत. एक दुसऱ्याला एकाचा बॉल आउट झाला तर दुसरा मोठा शॉट खेळून तो बरोबरी करतोय आणि आपल्या संघाचं धावफलक चालतं ठेवतोय. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर नयन कारशिंगकर मारा करतील, ते म्हणजे प्रीतम यांना. हुक करण्याचा प्रयत्न फसतोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, तो म्हणजे नयन. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे तो नयन आणि एक मोठा गडी बाद करण्यात यश प्राप्त झालंय प्रीतमच्या स्वरूपात. पहिला गडी बाद. चोवीस वरती. बघूया प्रीतम यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत. या ठिकाणी चुनाकोळवण गावचे आपले सन्माननीय व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे अरुण बेरे सर आणि सचिन बेरे सर या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर मी मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. तसेच अध्यक्षांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. नयन आपल्या बॉलिंग मार्कवर 10-15 पावलांचा स्टार्ट घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय नयन. प्रथमेश आणि पहिलाच चेंडू पाठवलाय सीमा रेषा बाहेर. खणखणीत षटकार. पहिल्याच चेंडूवर पहिलाच षटकार. या षटकाराच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 30 वरती. एक बाद 30. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाखेरीज अप्पन 11 गोवळगाव या संघाची धावसंख्या झाली ती 30.
बघूया सांघिक कोट्यातील तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. हॅलो, सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे प्रज्योत. स्ट्राईकला मयूर, एक आक्रमक फलंदाज अजूनही मैदानावर. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू तेवढाच उत्कृष्टरित्या दटवलाय. चेंडू फील्ड होईपर्यंत एक धावून पूर्ण करतायत. या एका धावेच्या साह्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 31 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे प्रज्योत. स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्राईकला मयूर. मारा करतील प्रज्योत. दहा 15 पावलांचे स्टार्ट घेऊन प्रज्योत प्रथमेश साठी. रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू पोचवलाय सीमारेषा बाहेर. खणखणीत चौकार. या 4 धावेच्या साह्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये परत एकदा भर. संघ पोचतो 35 वरती. एक गडी बाद 35. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही प्रज्योतचं आक्रमक अशी फलंदाजी बघायला भेटते ती अप्पन 11 गोवळगाव या संघाकडून, त्यांच्या खेळाडूंकडून. पुढचा चेंडू हाही रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न फसलाय. 1 रन्स तर धावून पूर्ण करतायत. लेग बाईच्या स्वरूपात 1 धावा. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 36 वरती. 1 बाद 36. आपल्या बॉलिंग मार्कवर परत एकदा तयार झालाय प्रज्योत. मयूर ही रिव्हर्सिपचा प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या एकाच जागेवर स्थिरावली. धावसंख्या आहे तिथेच 36. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे ते म्हणजे प्रज्योतचं. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल प्रज्योत यांची. 10-15 पावलांचा स्टार्ट घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील ते म्हणजे प्रज्योत मयूर यांच्यासाठी. आता मात्र आकुट टप्प्याचा चेंडू पूल केलाय आणि इथं झेल बाद. प्रज्योतच्या स्वरूपात हा दुसरा गडी बाद होतोय. सॉरी, मयूरच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय 36 या धावसंख्येवर. खेळाडूने लवकरात लवकर यायचंय कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला 20 मिनिटाचा वेळ दिला आहे. नवीन फलंदाज प्रसाद. स्ट्राईकला प्रसाद, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. मारा करतील प्रज्योत. आयुष 11 आडिवरे या संघाकडून. आणि ऑफसाईडच्या दिशेने हलकाच कट करून काढलेला चेंडू 1 धाव तर धावून पूर्ण करतायत. एका धावेच्या साह्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 37 वरती.
अशा रीतीने 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. 3 षटकाखेरीज अप्पन 11 या संघाची धावसंख्या झाली ती 37. 2 बाद 37. शेवटचे षटक बघूया. हाणामारीचं षटक, भैरवीचं षटक घेऊन कोण येतंय? आयुष 11 या संघाकडून. गोलंदाज कोण आहे रे? पण प्रज्योत आहे. प्रज्योत शिरसेकर गोलंदाजीसाठी मारा करतील प्रसाद यांना. आणि आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, जिथं एकही धाव नव्हती तिथं 1 धाव दिली. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. 22च्या स्वरूपात 1 धावा. संघ पोचतोय 38 वरती. 2 बाद 38. शिरसेकर आपल्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील. आणि आता मात्र मोठा फटका, खणखणीत षटकार. या षटकाराच्या साहाय्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 44 वरती. उत्कृष्ट फलंदाजी करतायत ते म्हणजे अप्पन 11 गोवळगाव या संघाचे फलंदाज. षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला भेटते. शिरसेकर यांचा पुढचा चेंडू हिट करण्याचा प्रयत्न फसतोय. 1 धाव तर धावून पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा धावून पूर्ण करतायत. पंच बॅट कट आहे का? दोन धावा बॅटकटच्या स्वरूपात. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 46 वरती. 4थं षटक घेऊन आलाय तो प्रज्योत शिरसेकर. आता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे प्रथमेश. एक आक्रमक फलंदाज अप्पन 11 गोवळगाव या संघाकडून. हुक करण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने दटवलाय आणि गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि 2 धावा धावून पूर्ण करतायत. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 48 वरती. दरम्यान संघाची हाफ सेंचुरी व्हायला अजून 2 धावेची गरज आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये साथ भेटत नाही ती म्हणजे शिरसेकर यांना. स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्राईकला प्रसाद. मारा करतोय शिरसेकर. आकुट टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने दटवलाय आणि 1 धाव तर धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इतर रन आउट होतोय तो म्हणजे प्रथमेश. अशा तऱ्हेने 3रा गडी बाद होतोय 49 या धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईकला आलेत ते प्रसाद. तेजस, दोन्ही सक्के भाऊ मैदानावर आहेत. पुढचा चेंडू आणि इथं मोठा फटका खेळलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. खणखणीत षटकार. या सामन्याची सांगता गेली ती षटकार मारून. सुरुवात झाली होती ती चौकार मारून. संघाची धावसंख्या झाली ती 55 आणि 56 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते अप्पन 11 गोवळगाव या संघाकडनं आयुष 11 आडिवरे या संघासमोर.
हॅलो, इथं आमच्या मंडळामध्ये शशिकांत बावकर यांचं आगमन झालंय, तर त्यांनी इथं स्थानापन्न व्हायचंय आणि मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन. शशिकांत बावकर साहेब यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुनील दादा मासे. कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्या. अप्पन 11 गोवळगाव 20 मिनिटं आहेत आणि आयुष 11 आडिवरे या संघानं आपले सलामीवर मैदानावर पाठवायचे आहेत. यानंतरचा होणारा सामना आहे तो म्हणजे ध्रुवी 11 राजापूर विरुद्ध आयुष 11 आडिवरे. आणि एक खेळतोय संघ तुझा आयुष 11 आडिवरे लगेच आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 20 मिनिटांमध्ये ही विनिंग संपवायचे. रवी पळसमकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. रवी पळसमकर. पंच सामन्याला सुरुवात करायची आणि मंडळाच्या सभासदांनी समोरसून बाजूला व्हायचंय. कोणासाठी? पुढचा चेंडू पहिला या सामन्यामध्ये पहिला चेंडू पोचवलाय सीमा रेषा बाहेर. खणखणीत षटकार. षटकारानं संघाचं आणि वैयक्तिक खातं ओपन करतोय तो म्हणजे कोण आहे रे फलंदाज? सौरभ. स्ट्राईकला सौरभ, नॉन स्ट्राईकला प्रज्योत. मारा करतील ते म्हणजे विशाल आहे ना? विशाल. हाई फुलटॉस चेंडूने हाई चेंडू पोहोचवलाय सीमा रेषा बाहेर. आर्या पार खणखणीत षटकार. या षटकाराच्या साह्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 12 वरती. छप्पन्न धावांचं उद्दिष्ट आहे आडिवरे या संघासमोर आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर विशाल. मारा करतील ते म्हणजे सौरभ यांना. बघूया षटकारांची इथं हॅट्रिक होते का. 10-15 बॉलांचा स्टार्ट घेऊन विशाल
सौरभसाठी. हाई फुलटा चेंडू आहे पण झेल उठला आहे आणि झेल बाद. अति घाई संकटात नाही याच प्रात्यक्षिकता देत आहेत ते म्हणजे सौरभ. हॅलो, यानंतर होणारा सामना आहे तो गांगोप्रसन्न राजापूर विरुद्ध फायटर 11 राजापूर. तरी दोन्ही संघाच्या संघनायकाने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 2 चेंडूमध्ये 2 षटकार, तिसऱ्या चेंडूमध्ये विकेट. चांगला कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे विशाल यांच्याकडून. 56 धावांचं उद्दिष्ट समोर असताना त्याचा पाठलाग करत असताना चांगलीशी सुरुवात झाली होती पण तो चेहऱ्यावरचा आनंद जास्त काय टिकू दिला नाही तो म्हणजे विशाल यांनी. फलंदाजाचं नाव सांगायचं देवराज. पुढचा चेंडू विशाल यांचा आणि मोठा फटका आहे. झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. या 2 धावेच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 14 वरती. एक गडी बाद 14. चांगलीशी सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे आयुष 11 आडिवरे या संघाकडून. विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर. लेग साईडच्या दिशेने डटवलाय चेंडू. 1 धाव तर धावून पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे पण एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सौरभ देवराज यांना एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 15 वरती. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे विशाल यांचं. थोडंसं मागडं षटक म्हणावं लागेल अपन 11 गोवळगाव या संघाकडून. प्रज्योत बघूया काय करतोय. यॉर्कर लेनचा चेंडू तेवढाच उत्कृष्टरित्या डटवला. रनआउटचा चान्स होता आणि 1 धाव. अशा रीतीने पहिला षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेरीस आयुष 11 आडिवर या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16. 1 बाद 16. 56 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजे अपन 11 गोवळगाव या संघाकडून. बघूया सांघिक कोट्यातील दुसरं षटक कोण घेऊन येतंय. स्ट्राईकला प्रज्योत, नॉन स्ट्राईकला देवराज. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत ते म्हणजे अपन 11 गोवळगाव या संघाकडून. त्यांचे कर्णधार. सांघिक कोट्यातील दुसरं षटक रोहित. बॉलिंग मार्कवर प्रज्योत यांच्यासाठी. बघूया रोहित काय करतोय आपल्या गोलंदाजीवर. यॉर्कर लेनचा चेंडू. प्रज्योत याला काही चेंडू समजला नव्हता. 1 धाव धावून पूर्ण केली आहे. एका धावेच्या साह्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघ पोचतोय 17. बघूया 17 पे खतरा किसको आहे. स्ट्राईकला आलाय तो देवराज. नॉन स्ट्राईकला प्रज्योत. मारा करतोय रोहित. एक अनुभवी गोलंदाज रोहित स्वतःच क्षेत्ररक्षण सजवतोय आपल्या गोलंदाजीवर. फक्त लक्षात घ्यायचंय की इथं आपल्याला 20 मिनिटात दिली आहेत 4 ओव्हरसाठी. चार धावा. या 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर.
संघ पोचतोय 21 वरती. आत्ता मात्र मोठा फटका आहे. झेल उडालाय, कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाते सीमा रेषा बाहेर 4 धावेसाठी. पंचवीस. गांगो प्रसन्न राजापूर या संघाने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. त्याचप्रमाणे सचिन निलेश 11 राजापूर आणि किशोर कांबळी वॉरियर्स राजापूर सॉरी शिव सव्वीस धावसंख्या झाले. वैभव दादा मोठा फटका खेळलाय बघूया. झेल आहे इथं आणि फलंदाज बाद होतोय. प्रज्योत मला वाटतं बाद होतोय आणि अशा रीतीने दुसरा गडी बाद करण्यात यश प्राप्त झालंय. पाच बॉल झालेत. संघाची धावसंख्या झाली ती 26. फक्त क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा संघ नायकाने लक्षात ठेवायचे की आपल्याला 20 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे. प्रज्योत आता मात्र मैदानावर आले ते म्हणजे स्वतः कर्णधार सचिन. स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला देवराज. मारा करतील रोहित. हॅलो मोठा फटका आहे आणि झेल आहे बघूया. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. खरोखर 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत ते म्हणजे रोहित यांना. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाखेरीज आयुष्य 11 या संघाची धावसंख्या झाली ती 26. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. कृपया फलंदाजाने लवकरात लवकर मैदानावर यायचं आहे. सांघिक कोट्यातील तिसरं षटक कोण घेऊन येत आहे बघायचंय. गांगो प्रसन्न आजिवली या संघाचे कोण कर्णधार किंवा संघमालक किंवा खेळाडू इथे उपस्थित असतील तर त्यांनी मैदानाशी आपल्या मंडळाशी संपर्क करायचा आहे. जर संघ हा उपलब्ध नसला तर त्या संघावरती मंडळातर्फे 5 वर्षाची बंदीचा विषय होऊ शकतो. कारण आपल्याला नियम तसा आहे. तर त्या संघाने याची नोंद घ्यायची आहे. कारण यापुढील जो सामना होणार आहे तो गांगो प्रसन्न या संघाचा होणार आहे. तर आपल्या नियमानुसार त्यांच्यावरती राजापूर तालुक्यामध्ये आमच्या मंडळातर्फे 5 वर्षाची बंदी क्रिकेट खेळण्यासाठी घालण्यात येऊ शकते. तरी याची नोंद घ्यायची आहे. गांगो प्रसन्न आजिवली संघ त्यांच्या कॅप्टनने पण याची नोंद घ्यायची आहे. गांगो प्रसन्न आजिवली त्यांच्या खेळाडूवरती पण बंदी घालू शकते.
तर त्या सर्व खेळाडूंनी आपले संघ इथे जमा करायचा आहे. त्यांची जबाबदारी पण होऊ शकते, कारण संघ मालकामुळे खेळाडूंवरती काही कारवाई होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. मोठा फटका झेल होता, पण झेल जमिनीला दान. चेंडू पोचवलाय सीमा रेषा बाहेर, खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 30 वरती. 3-30. फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे मला वाटतं देवराज. चौथा गडी बाद करण्यात यश प्राप्त झालंय, ते म्हणजे प्रसाद यांना. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. 30 धावसंख्या इथं झाली आहे. बॉलिंग मार्कवर प्रसाद. उर्वरित 7 मिनिटं बॅलन्स आहेत आपल्याकडे. कॅप घालायचे प्रसाद. गोलंदाजी मार्कवर. नवीन फलंदाज कोण आहे? उत्कृष्टरित्या डटवला. 1 धाव धावून पूर्ण करतायत. एका धावेवर समाधान मानतोय. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. संघ पोचतोय 31. अमर स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला प्रज्योत. उत्कृष्ट चेंडू आहे. 1 धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. एका धावेने संघ पोचतोय 32 वरती. मोठा फटका आहे, बघूया झेल आहे का. आणि इथं झेल जमलेला दान. चेंडू जातो सीमा रेषा बाहेर, खणखणीत षटकार. या षटकाराच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 38 वरती. खरोखर आक्रमक फलंदाजी म्हणावी लागेल ती प्रज्योत यांची. स्ट्राईकला प्रज्योत, नॉन स्ट्राईकला अमर. मारा करतायत ते मात्र प्रसाद. हाही मोठा फटका खेळला आहे, बघूया. झेल आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. संघाची धावसंख्या झाली ती 38. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाखेरीज 38 धावा. हा सामना आयुष 11 आडिवरे या संघाला जिंकायचा असेल तर 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 18 धावा. फलंदाजाने लवकरात लवकर यायचंय. फलंदाज कोण आहे रे? राहुल. स्ट्राईकला अमर, नॉन स्ट्राईकला राहुल. सांगे कोट्यातील शेवटचे षटक. कोण आहे? अभिनव. आणि उत्कृष्टरित्या डटवला. 1 धाव तर धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा योग्यरित्या धावून पूर्ण करतायत. या 2 धावेच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये
बर संघ पोचतोय 40 वरती. 5 चेंडू आणि 16 धावा. अटीतटीचा सामना म्हणावा लागेल. आयुष 11 आडिवरे आणि अप्पन 11 गोवळगाव. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. गोलंदाज अभिनव यांचा पुढचा चेंडू आणि आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धाव धावून पूर्ण करतायत. 2 धावेच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 42 वरती. 4 चेंडू आणि 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. अभिनव आणि लेग साइडच्या दिशेने दटवलेला चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली ती मात्र 46. 3 चेंडू मध्ये 10 धावेंची गरज. अटीतटीचा सामना आहे. उत्कृष्ट फलंदाजी करतोय अमर. आतापर्यंत त्याने या चेंडू निर्धाव. गांगो प्रसन्न राजापूर. गांगो प्रसन्न राजापूर आणि फायटर 11 या संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा धावून पूर्ण केलेत. अशा रीतीने एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये 8 धावा. 1 चेंडू आणि 8 धावा. बघूया आणि मोठा फटका झेल आहे आणि झेल बाद. अशा रीतीने अप्पन 11 गोवळगाव हा संघ विजयीत होतोय. दोन्ही संघाचं खूप खूप अभिनंदन. यानंतरचा होणारा सामना गांगो प्रसन्न राजापूर विरुद्ध फायटर 11. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेक करून घ्यायचंय.